लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, निलंगा, देवणी, चाकूर, अहमदपूर तालुक्यातील अनेक शिवारात अवैध गौण खनिज करणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ कार्यवाही करून अवैध गौण खनिज बंद करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी लातूर यांना केले आहे। लातूर तालुक्यातील गातेगाव मंडळात कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिजाची दिवसाढवळ्या चोरी होत असून या प्रकाराकडे महसूल प्रशासनाने कानाडोळा केल्याचे स्पष्ट दिसत आहे। दररोज लाखो रुपयांचे गौण खनिज चोरीस जात असताना महसूल व पोलीस प्रशासन नेमके काय करीत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे। गौण खनिजाची दिवसाढवळ्या चोरी मुरुड अकोला परिसरात गौण खनिजाचे शिवारात 6 नंबर 53 मध्ये गेल्या 5-6 महिन्यांपासून बेसुमार मुरमाचा उपसा करून त्याची वाहतूक या भागातून होत आहे। 6 नंबर 53 मध्ये आदेशित केलेल्या जमिनीतून मुरमाचा भागी अधिकारी चक जेसीबीच्या सहाय्याने व हायवाच्या सहाय्याने उपसा करून मोठे तळेच निर्माण केले आहे। औसा येथे जवळपास 5 गैकरामध्ये 12 फूट खोलवर खड्डा मारून गौण खनिजाची दिवसाढवळ्या चोरी केली जात आहे। या गौण खनिजाचा सध्याच्या शासकीय दराने व बाजारभावाने हिशोब लावला तर कोट्यवधी रुपयांच्या मुरमाचा काळा बाजार या भागातील तलाठी मंडळ अधिकारी व इतर अधिकारी यांच्या नाकावर टिचून राजरोजसपणे केला जातो आहे। हा अवैध गौण खनिजाचा काळा बाजार होत असताना संबंधित तलाठी व महसूल मंडळ अधिकारी नेमके काय करत होते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। शिवाय मुरुड अकोला परिसरात गौण खनिजाचे मोठे भांडार असून लातूर तालुक्यातील गातेगाव मंडळ तसेच चाटा व मुरुड अकोला परिसरात गौण खनिजाचे मोठे भांडार आहे। लातूर शहर, गलातूर ग्रामीण भाग, औसा तालुका इतकेच नव्हे तर रेणापूर तालुक्यातही कान्हिया भागातून मुरमाचा पुरवठा केला जातो आहे। बिनधास्त हायवामधून एकाच वेळी किमान 6 ब्रास इतका मुरुम वाहतूक केली जाते आहे। दिवसाढवळ्या जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने खोदकाम करून मुरमाची चोरी होत असताना प्रशासनाने आपल्या डोळ्यावर झापड का ओढवून घेतली असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। यातून प्रशासनातले नेमके कोणत्या अधिकाराचे हात गुंतले आहेत, कोणते अधिकारी मालामाल झाले याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणेही आवश्यक आहे व तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या स्थानिक मालमत्ता याची कसून चौकशी करण्यात यावी। तसे न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेच्या वतीने तीव्र धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.